Hello and good morning dear students. Welcome to all of you for this online lecture session. I am Miss Sonam Pawar. Today we have start a new subject, foreign trade. This is an optional subject for BCom first year students only. Okay, this is an optional subject and who have selected this subject should go ahead with this lecture. This subject comes for BCom first year students only and you have studied this subject for both semester first and semester second. This paper is usually 60-40 pattern, 60 marks for written exam and 40 marks for internal. आज आपण या ठिकाणी फॉरेन ट्रेड या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत. हा फॉरेन ट्रेड सब्जेक्ट फक्त BCom फर्स्ट इयर स्टुडंट्ससाठीच आहे आणि तो एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे. म्हणून ज्या स्टुडंट्सने हा फॉरेन ट्रेड सब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे ओके त्यांनी हे लेक्चर्स अटेंड करायचे आहेत आणि अत्यंत केअरफुली ऑल लेक्चर्स तुम्ही ऐकायचे आहेत. आजच्या लेक्चर्समध्ये आपण हा जो फॉरेन ट्रेड सब्जेक्ट आहे मग त्याचा जो सिलॅबस आहे ओके त्याचा ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. त्या सिलॅबसमध्ये जे तुम्हाला युनिट्स दिलेले आहेत, जे टॉपिक्स दिले आहेत ते टॉपिक्स कोणते आहेत, त्याचबरोबर त्यामध्ये इन्क्लूड असणारे जे कंटेंट्स आहेत ते कंटेंट्स कोणते आहेत ज्याचा तुम्ही स्टडी करणार आहात त्याचा ओव्हरव्ह्यू आज आपण या लेक्चर्समध्ये घेणार आहोत. नाव लेट्स सी दी युनिट नंबर फर्स्ट. युनिट नंबर फर्स्ट टायटल ॲज फॉरेन ट्रेड. तर हा जो फॉरेन ट्रेड सब्जेक्ट आहे त्याचा जो सिलॅबस आहे त्यामधील युनिट नंबर फर्स्ट त्याचं टायटल आहे फॉरेन ट्रेड. ओके, युनिट नंबर फर्स्टचं टायटलच तुम्हाला या ठिकाणी फॉरेन ट्रेड असे दिलेले आहे. यामध्ये तुम्ही 4 मेन कंटेंटचा स्टडी करणार आहात. मग ते कंटेंट्स नक्की कोणते आहे तर फर्स्ट कंटेंट आहे तो 1.1 मीनिंग अँड नेचर ऑफ फॉरेन ट्रेड. हा जो काही विदेशी व्यापार केला जातो, जो काही फॉरेन ट्रेड आहे त्याचे मीनिंग काय आहे ओके. त्याचबरोबर हा जो फॉरेन ट्रेड होत असतो त्याचे नेचर, त्याचे स्वरूप कशा प्रकारचे आहे त्याचा स्टडी तुम्ही या युनिट नंबर फर्स्टच्या माध्यमातून करणार आहात. ओके, तुम्हाला फर्स्टली फॉरेन ट्रेड ही कन्सेप्ट काय आहे त्याचा स्टडी करायचा आहे. अनेक ऑथर्सने त्याचे काही डेफिनेशन्स केले आहेत, त्या डेफिनेशन्स आपण डिस्कस करणार आहोत. तर फॉरेन ट्रेड मीन्स व्हॉट? Foreign trade means trade between 2 or more nation or countries is called foreign trade. Okay, foreign trade means what? Foreign trade means trade between 2 or more nation or countries is called foreign trade. तर विदेशी व्यापार कशाला म्हटले जाते तर जेव्हा 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त नेशन्सबरोबर, राष्ट्रांबरोबर, कंट्रीजबरोबर जो ट्रेड होत असतो, जो व्यापार होत असतो त्याला फॉरेन ट्रेड म्हणजे विदेशी व्यापार असे म्हटले जाते. मग या फॉरेन ट्रेडचे अनेक टाईप्स आहेत. त्यामध्ये इम्पोर्ट ट्रेड, एक्सपोर्ट ट्रेड और एंटरपोर्ट ट्रेड ओके असे वेगवेगळे टाईप्स आहेत. त्याचा स्टडी तुम्ही या युनिट नंबर फर्स्टमध्ये करणार आहात. त्याचबरोबर या युनिट नंबर फर्स्टमधील 1.2 आहे स्कोप अँड इव्हॉल्युशन ऑफ फॉरेन ट्रेड. ओके, हा जो फॉरेन ट्रेड आहे त्याची व्याप्ती कशी आहे आणि त्याचं इव्हॉल्युशन हे कधीपासून झाले आहे त्याचा स्टडी या युनिट नंबर फर्स्टमध्ये तुम्हाला करायचा आहे. देन 1.3 आहे सिग्निफिकन्सी इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता हा जो फॉरेन ट्रेड केला जातो त्याचा प्रत्येक कंट्रीला ओके इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये कशा प्रकारे हेल्प होत असते, त्याची इम्पॉर्टन्सी काय आहे ओके. या फॉरेन ट्रेडची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास करण्यासाठी इम्पॉर्टन्सी, त्याचे महत्त्व काय आहे त्याचा स्टडी देखील तुम्हाला या युनिट नंबर फर्स्टच्या माध्यमातून करायचा आहे. आणि या युनिट नंबर फर्स्टमधील जो लास्ट पॉईंट आहे, लास्ट कंटेंट आहे तो आहे प्रोसिजरल ॲस्पेक्ट्स ऑफ एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ट्रेड. तर जो एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ट्रेड होत असतो ओके, जी आयात निर्यात वस्तूंची केली जाते, त्याचा जो व्यापार केला जातो मग त्याची प्रोसिजर कशी आहे ओके त्याचा स्टडी तुम्ही 1.4 या कंटेंटच्या आधारे करणार आहात. तर अशा प्रकारे तुम्हाला या फॉरेन ट्रेड सब्जेक्टमध्ये चा जो काही सिलॅबस आहे त्यामधील युनिट नंबर फर्स्ट आहे तो फॉरेन ट्रेड. त्यामध्ये तुम्हाला 4 मेन कंटेंट्स दिले आहेत. त्यामध्ये फर्स्ट कंटेंट आहे मीनिंग अँड नेचर ऑफ फॉरेन ट्रेड.
Then 1.2 scope and evolution of foreign trade. Then 1.3 significance in economic development, and last content 1.4 procedural aspects of export and import trade. Now let's see unit number 2. Unit number 2 title as एक्सपोर्ट प्रोमोशन. ओके, युनिट नंबर 2चे टायटल आहे एक्सपोर्ट प्रोमोशन. यामध्ये तुम्हाला 8 कंटेंट्स दिलेले आहेत. मग ते 8 कंटेंट्स कोणते आहेत ज्याचा स्टडी तुम्हाला करायचा आहे. तर 2.1 आहे मीनिंग अँड सिग्निफिकन्सी ऑफ एक्सपोर्ट प्रोमोशन. 2.2 आहे फंक्शन्स ऑफ एक्सपोर्ट प्रोमोशन काउन्सिल्स. देन 2.3 कमोडिटी बोर्ड्स. 2.4 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड. देन 2.4 आहे द ट्रेड डेव्हलपमेंट अथॉरिटी. देन 2.6 एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ECGC. अँड 2.7 आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. अँड लास्ट कंटेंट आहे 2.8 रोल ऑफ फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन FIO. तर अशा प्रकारे या 8 कंटेंटचा स्टडी तुम्हाला युनिट नंबर 2मध्ये करायचा आहे. तर या युनिट नंबर 2मध्ये तुम्हाला नक्की काय पाहायचे आहे, तुम्ही काय शिकणार आहात. तर यामध्ये जो फॉरेन ट्रेड केला जातो त्यामध्ये इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि रीएक्सपोर्ट असे त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. मग यामध्ये म्हणजे आपल्या देशाची जास्तीत जास्त एक्सपोर्ट व्हावे, जे वस्तू असतात, जे गुड्स असतात त्यांचे एक्सपोर्ट व्हावे, एक्सपोर्टिंग वाढावे, यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मग त्यासाठी एक्सपोर्ट वाढवण्यासाठी त्याचे प्रोमोशन करणे आवश्यक आहे. मग ते प्रोमोशन करण्यासाठी ज्या ज्या काही फंक्शन्स केले जातात ते फंक्शन्स कोणते आहेत. त्याचबरोबर एक्सपोर्ट प्रोमोशन म्हणजे काय, त्याचे मीनिंग आणि त्याची इम्पॉर्टन्सी काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे. ओके, ते तुम्ही युनिट नंबर 2मध्ये लर्न करणार आहात. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड. तर विदेशी व्यापार वाढवण्यासाठी आपल्या इंडियामध्ये एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, या फॉरेन ट्रेडची एक इंडियन इन्स्टिट्यूट आहे ज्याच्या माध्यमातून हा फॉरेन ट्रेड जास्तीत जास्त व्हावा, एक्सपोर्टिंग वाढावे यासाठी प्रयत्न केले जातात. मग या इंडियन इन्स्टिट्यूटचे रोल, त्याचे फंक्शन्स कोणते आहेत याचा स्टडी तुम्ही या युनिट नंबर 2च्या माध्यमातून करणार आहात. त्यानंतर द ट्रेड डेव्हलपमेंट अथॉरिटी. तर ही ट्रेड डेव्हलपमेंट अथॉरिटी नक्की कोणते फंक्शन्स त्यांच्यामार्फत केले जातात, त्यांची कार्य कोणती आहे, ती ट्रेड डेव्हलपमेंट अथॉरिटी नक्की काय आहे याचा स्टडी तुम्हाला युनिट नंबर 2मध्ये करायचा आहे. देन त्यामधील नेक्स्ट कंटेंट आहे ते एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. तर हे कॉर्पोरेशन जे काय एक्सपोर्टिंग केले जाते, ओके, वस्तूंचे जे एक्सपोर्टिंग केले जाते ते करण्यासाठी त्यांना क्रेडिट सिस्टम प्रोव्हाइड करण्यासाठी हे कॉर्पोरेशन आहे. मग ह्याचे पण ऑल इन्फॉर्मेशन म्हणजे त्याचे रोल्स, त्यांचे फंक्शन्स, त्याची स्थापना कधी झाली, ओके, या सर्वांचा स्टडी तुम्ही या युनिट नंबर 2च्या माध्यमातून करणार आहात. त्यानंतर एक्झिम बँक, ओके, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. ही बँक नक्की कशा प्रकारे काम करते, ओके, त्याची ऑल इन्फॉर्मेशन, त्याची ऑल माहिती तुम्ही या युनिट नंबर 2मध्ये लर्न करणार आहात की हे एक्झिम बँक नक्की कशा प्रकारे काम करते. ओके, त्याचबरोबर त्याची स्थापना कधी झाली आहे, ओके, त्याचे फंक्शन्स कोणते आहेत, त्याचा रोल काय आहे एक्सपोर्ट प्रमोशन करण्यासाठी, याचा ऑल ओव्हर स्टडी ओके तुम्ही या युनिट नंबर 2मध्ये करणार आहात. तर अशा प्रकारे हा जो युनिट नंबर 2 आहे त्याचे टायटल आहे एक्सपोर्ट प्रोमोशन. या युनिट नंबर 2मध्ये तुम्हाला 8 कंटेंट्स दिले आहेत. त्यामधील फर्स्ट कंटेंट आहे मीनिंग अँड सिग्निफिकन्सी ऑफ एक्सपोर्ट प्रोमोशन. देन सेकंड कंटेंट आहे फंक्शन्स ऑफ एक्सपोर्ट प्रोमोशन काउन्सिल्स. देन कमोडिटी बोर्ड्स. देन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड. 2.5 आहे द ट्रेड डेव्हलपमेंट अथॉरिटी. त्यानंतर 2.6 आहे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. नेक्स्ट इज 2.7 एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. अँड लास्ट कंटेंट आहे रोल ऑफ फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन. तर अशा 8 कंटेंटचा स्टडी तुम्हाला युनिट नंबर 2मध्ये करायचा आहे. नाव लेट्स सी युनिट नंबर 3. द युनिट नंबर 3 टायटल ॲज इंडियाज फॉरेन ट्रेड.
आता आपल्या इंडियामधील हे जे काही विदेशी व्यापार केला जातो तो कशा प्रकारे आहे त्याचा स्टडी तुम्हाला युनिट नंबर 3मध्ये करायचा आहे. मग आपल्या इंडियामधील जे फॉरेन ट्रेड आहे त्याचं नेचर कशा प्रकारे आहे, त्याचे कंपोजिशन आणि त्याचे डिरेक्शन्स कशा प्रकारे केले जाते, त्यानंतर बॅलन्स ऑफ पेमेंट्स, मेजर्स ऑफ सबस्टिट्यूशन्स ऑफ इम्पोर्ट गुड्स अँड प्लेस ऑफ इंडिया इन वर्ल्ड ट्रेड, असे या युनिट नंबर 3मध्ये तुम्हाला 4 मेन कंटेंट्स दिलेले आहेत. या युनिट नंबर 3मध्ये आपल्या इंडियामधील भारत देशामधील जे विदेशी व्यापार केला जातो, जो फॉरेन ट्रेड आहे तो कशा प्रकारे आहे, त्याचे नेचर कसे आहे, त्याचे कंपोजिशन कशा प्रकारे केले आहे, त्याची डिरेक्शन्स कशी आहे आणि जे काय बॅलन्स ऑफ पेमेंट्स आहे फॉरेन ट्रेड करताना जे काही ट्रान्झॅक्शन्स केले जातात, जे व्यवहार केले जातात, मग त्याचे कुठेतरी नोंद करणे आवश्यक आहे. मग त्याचे बॅलन्स ऑफ पेमेंट्स कशा प्रकारे आहे त्याचा स्टडी तुम्हाला युनिट नंबर 3मध्ये करायचं आहे. त्याच्या आधारे तुम्ही करणार आहात. त्याचबरोबर मेजर्स ऑफ सबस्टिट्यूशन्स ऑफ इम्पोर्ट गुड्स अँड प्लेस ऑफ इंडिया इन वर्ल्ड ट्रेड, तर अशा 4 कंटेंटचा स्टडी तुम्ही युनिट नंबर 3मध्ये करणार आहात. लक्षात घ्या, युनिट नंबर 3चे टायटल आहे इंडियाज फॉरेन ट्रेड. युनिट नंबर 3मध्ये तुम्ही फक्त आपल्या इंडियामध्ये जो काही फॉरेन ट्रेड होत असतो, जो विदेशी व्यापार केला जातो, त्याचे नेचर, त्याचे कंपोजिशन, डिरेक्शन्स, बॅलन्स ऑफ पेमेंट्स अँड मेजर्स ऑफ सबस्टिट्यूशन्स ऑफ इम्पोर्ट गुड्स अँड लास्ट प्लेस ऑफ इंडिया इन वर्ल्ड ट्रेड, अशा ऑल कंटेंट्सचा स्टडी करणार आहात. आणि त्यामधून आपल्या इंडियामध्ये जे फॉरेन ट्रेड होत असते त्याची तुम्हाला कल्पना येईल, त्याचा स्टडी तुम्ही करणार आहात. तर अशा प्रकारे युनिट नंबर 3चे टायटल आहे इंडियाज फॉरेन ट्रेड. देन युनिट नंबर 4, हा युनिट नंबर 4 हा लास्ट आहे. त्याचं टायटल आहे इंडियाज फॉरेन ट्रेड पॉलिसी अँड WTO. युनिट नंबर 4 टायटल ॲज इंडियाज फॉरेन ट्रेड पॉलिसी अँड WTO. यामध्ये तुम्ही 5 मेन कंटेंटचा स्टडी करणार आहात. त्यामधील फर्स्ट कंटेंट आहे तो 4.1 हिस्टॉरिकल रिव्ह्यू अँड प्रेझेंट पॉलिसी. देन 4.2 फॉर्मेशन अँड फंक्शन्स ऑफ WTO. Then 4.3 legal formalities involved in foreign trade. Then 4.4 currency legislation and 4.5 restrictions. तर असा हा युनिट नंबर 4 त्यामधील हे कंटेंट्स आहेत. युनिट नंबर 4चे टायटल आहे इंडियाज फॉरेन ट्रेड पॉलिसी अँड WTO. आपल्या इंडियामध्ये जो फॉरेन ट्रेड केला जातो, मग त्यासाठी ज्या काही पॉलिसी आहेत त्या पॉलिसी नक्की कशा आहेत त्याचा स्टडी तुम्ही युनिट नंबर 4च्या माध्यमातून करणार आहात. यामधील फर्स्ट कंटेंट आहे तो हिस्टॉरिकल रिव्ह्यू अँड प्रेझेंट पॉलिसी. तर फॉरेन ट्रेड हा अनेक वर्षापासून आपल्या इंडियामध्ये केला जातो. मग त्याची हिस्टॉरिकल रिव्ह्यूच्या आधारे ही जी काही प्रेझेंट पॉलिसी आहे ती कशा प्रकारची आहे, त्यामध्ये नक्की कोणकोणते चेंजेस झाले आहेत त्याचा स्टडी तुम्हाला युनिट नंबर 4च्या माध्यमातून करायचा आहे. त्यानंतर फॉर्मेशन अँड फंक्शन्स ऑफ WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. या ऑर्गनायझेशन फॉर्मेशन, त्याचे स्थापना कधी झाली, त्याचे रोल्स कसे आहेत त्याची रोल्स म्हणजे त्याची भूमिका ते कोणती आहे, हा फॉरेन ट्रेड वाढवण्यासाठी ते WTO कशा प्रकारे काम करते, त्यांचे फंक्शन्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत. त्याचबरोबर हे जे काही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे त्याचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे, त्याचबरोबर लिगल फॉर्मॅलिटीज इन्व्हॉल्व इन फॉरेन ट्रेड. हा जो काही फॉरेन ट्रेड केला जातो, हा जो विदेशी व्यापार होत असतो, मग त्याच्या लिगल फॉर्मॅलिटीज कोणत्या आहेत. त्यानंतर करन्सी लेजिस्लेशन अँड रिस्ट्रिक्शन्स, हा फॉरेन ट्रेड करण्यासाठी त्याचे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. मग ते रिस्ट्रिक्शन्स कोणते आहेत त्याचा स्टडी तुम्हाला युनिट नंबर 4च्या माध्यमातून करायचा आहे. तर अशा प्रकारे युनिट नंबर 4चे टायटल आहे इंडियाज फॉरेन ट्रेड पॉलिसी अँड WTO. यामध्ये तुम्हाला 5 कंटेंट्स दिले आहेत. त्यामध्ये फर्स्ट कंटेंट आहे हिस्टॉरिकल रिव्ह्यू अँड प्रेझेंट पॉलिसी. देन सेकंड कंटेंट आहे फॉर्मेशन अँड फंक्शन्स ऑफ WTO. त्यानंतर थर्ड कंटेंट आहे लिगल फॉर्मॅलिटीज इन्व्हॉल्व इन फॉरेन ट्रेड. देन नेक्स्ट कंटेंट्स करन्सी लेजिस्लेशन अँड लास्ट कंटेंट रिस्ट्रिक्शन्स. तर अशा प्रकारे तुम्ही या फॉरेन ट्रेड जो काही सब्जेक्ट आहे त्याचा जो सिलॅबस आहे
त्याचा ओव्हरव्ह्यू आज आपण या ठिकाणी घेतला आहे. तर तुम्हाला या फॉरेन ट्रेड सब्जेक्टमधील जो सिलेबस आहे त्यामध्ये 4 युनिट्स दिले आहेत. ते 4 युनिट्स कोणते आहेत, त्यामध्ये तुम्हाला कोणत्या कंटेंटचं स्टडी करायचं आहे त्याचे डिस्कशन आपण आजच्या लेक्चर्समध्ये केलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण फर्स्टली फॉरेन ट्रेड, त्याचे मिनिंग आणि त्याचे डेफिनेशन्स हे डिस्कस करणार आहोत. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण फॉरेन ट्रेड म्हणजे काय, ओके, आणि त्याच्या अनेक ऑथर्सने काही डेफिनेशन्स केले आहेत, त्या डेफिनेशन्स पाहणार आहोत, त्यांचे डिस्कशन करणार आहोत. तर फर्स्टली तुम्ही हा जो काही फॉरेन ट्रेड सब्जेक्ट आहे त्याचा जो सिलेबस आहे तो प्रत्येक स्टुडंट्सने नोटबुकच्या फर्स्ट पेजवरती काय करायचं आहे, हे लिहून काढायचे आहे. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला नक्की कोणकोणते युनिट्स स्टडी करण्यासाठी दिलेले आहेत. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये हा जो काय फॉरेन ट्रेड आहे त्याचा जो सिलेबस आहे त्याचा ओव्हरव्ह्यू घेतला आहे. लक्षात घ्या, युनिट नंबर फर्स्ट त्याचे टायटल आहे फॉरेन ट्रेड. त्यामध्ये तुम्ही 4 कंटेंटचा स्टडी करणार आहात. त्यामध्ये फर्स्ट कंटेंट आहे मीनिंग अँड नेचर ऑफ फॉरेन ट्रेड. देन सेकंड कंटेंट आहे स्कोप अँड इव्हॉल्युशन. थर्ड कंटेंट आहे सिग्निफिकन्सी इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. अँड लास्ट आहे प्रोसिजरल ॲस्पेक्ट्स ऑफ एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ट्रेड. देन युनिट नंबर सेकंड टायटल एक्सपोर्ट प्रमोशन. त्यामध्ये तुम्हाला 5 कंटेंट्स दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट कंटेंट आहे मीनिंग अँड सिग्निफिकन्सी. सेकंड कंटेंट फंक्शन्स ऑफ एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स. देन थर्ड कंटेंट आहे कमोडिटी बोर्ड्स. नेक्स्ट इज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड. अँड लास्ट कंटेंट आहे द ट्रेड डेव्हलपमेंट अथॉरिटी. देन युनिट नंबर सेकंडमधील 6 नंबरचा कंटेंट आहे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. देन एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. अँड लास्ट कंटेंट रोल ऑफ फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट. ओके, असे 8 कंटेंट्स तुम्ही युनिट नंबर सेकंडमध्ये स्टडी करणार आहात. युनिट नंबर थर्डचं टायटल आहे इंडियाज फॉरेन ट्रेड. त्यामध्ये तुम्हाला 4 कंटेंट्स दिले आहेत. त्यामध्ये फर्स्ट कंटेंट तो म्हणजे नेचर ऑफ इंडियाज फॉरेन ट्रेड. देन कंपोजिशन अँड डिरेक्शन्स, बॅलन्स ऑफ पेमेंट्स, मेजर्स ऑफ सबस्टिट्यूशन्स ऑफ इम्पोर्ट गुड्स, प्लेस ऑफ इंडिया इन वर्ल्ड ट्रेड. तर असे 4 कंटेंटचं स्टडी तुम्हाला युनिट नंबर थर्डमध्ये करायचं आहे. आणि युनिट नंबर थर्डचं टायटल आहे इंडियाज फॉरेन ट्रेड. आपल्या इंडियामध्ये हा जो विदेशी व्यापार केला जातो तो कशा प्रकारे आहे तो तुम्हाला समजावून घ्यायचा आहे. आणि लास्ट युनिट आहे तो युनिट नंबर 4. युनिट नंबर 4चे टायटल आहे इंडियाज फॉरेन ट्रेड पॉलिसी अँड WTO. यामध्ये 5 कंटेंट्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट कंटेंट हिस्टॉरिकल रिव्ह्यू अँड प्रेझेंट पॉलिसी. सेकंड कंटेंट आहे फॉर्मेशन अँड फंक्शन्स ऑफ WTO. देन थर्ड कंटेंट आहे लीगल फॉर्मॅलिटीज इन्व्हॉल्व इन फॉरेन ट्रेड. देन फोर्थ कंटेंट करन्सी लेजिस्लेशन. अँड लास्ट कंटेंट आहे रिस्ट्रिक्शन्स. तर असा हा तुमचा सिलेबस आहे. त्या सिलेबसमध्ये तुम्हाला 4 टॉपिक्स दिलेले आहेत आणि त्याचा ओव्हरव्ह्यू आज आपण या लेक्चर्समध्ये घेतलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट नंबर फर्स्ट हे स्टार्ट करणार आहोत आणि त्याच्या आधारे फॉरेन ट्रेड ही कन्सेप्ट काय आहे, विदेशी व्यापार म्हणजे काय, ओके, त्याचबरोबर त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत, त्याचे डेफिनेशन्स, ओके, त्याचे नेचर, त्याची सिग्निफिकन्सी, या ऑल कंटेंटचा स्टडी 1 बाय 1 आपण करणार आहोत. ओके, थँक्यू.